अन केळीच्या पानामंदी डाले राहून माय नाव. गोठ्यामधली माझी गाय हंबा हंबा ओरडते, गळ्यामधली घंटा तिच्या घन 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 वाजवते. गोठ्यामधली माझी गाय, गोठ्यामधली माझी गाय. चारा खाते भाराभर, पाणी पिते रांजणभर. पडेच ना अन केळीच्या पानामंदी डाले राहून माय नाव. मायाव घरावर दयन दयता, दयन दयता. उयला एक दाना, उयला एक दाना झोपी गेला माय सजनाव. सैमाया सजनिले, भरतार गेले गावा, भरतार गेले गावा. आता कुणाले टाकू पाणी, आता कुणाले टाकू पाणी. सुनी पाडली अंग धुन सैमाया सजनिले. बहिणाबाईजवळ निरीक्षणाला लागणारी सूक्ष्म दृष्टी होती. त्यामुळे निसर्गातल्या साध्या गोष्टींमध्येही काही महत्वाचा आशय भरलाय हे तिच्या लक्षात येत असे. सुगरणीचं झाडावर टांगलेलं घरटं आपण पाहतो, किती मुलायम असतं आणि तरीही कसं घट्ट आणि मजबूत. इवलीशी चोच आणि पायाची 2 बोट, पण तेवढ्यावर सुगरण अचंबा वाटावा अशी कारागिरी करते. माणसाजवळ तर चांगले 2 हात आणि 10 बोट आहेत, मग त्यानं काय आणि किती करायला हवं. वाऱ्यानं झुलणाऱ्या खोप्याकडे पाहून बहिणाबाईच्या तरल प्रतिभेचा झोकाही आकाशात उंच उंच जातो.